काल विधान भवनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आणि त्याच्या बातम्यांनी सर्व माध्यमं वगैरे सगळं व्यापून गेलं. विधान मंडळामध्ये जे विषय येणार होते की ज्यांच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं त्यावरची चर्चा आता दुसरीकडे भरकटली गेली. आमदारांनी कसं वागावं याच्या संदर्भात सामान्य माणसाला काही वाटत असतं. मध्यंतरी ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड विधानमंडळामध्ये मंगळसूत्र चोर असं ओरडत आले, ते काही 3-4 वेळा आमदार राहिलेल्या 20-25 वर्षाचे लोकप्रतिनिधी असल्याची कारकीर्द असणाऱ्या आव्हाड यांच्याकडून अपेक्षित नव्हतं, परिपक्वता नव्हती त्याच्यामध्ये. याला परिपक्वता न म्हणता या आणखी काही म्हणता येईल का, हाही प्रश्न आहे. आणि ते असं परिपक्व वागल्यानंतर पडळकर तरी कसे मागे राहतील. त्यांच्या कारमधून उतरताना दरवाजा उघडला आणि काहीतरी झालं, त्याच्यावरून त्यांनी आव्हाडांना शिवीगाळ केली. ही शिवीगाळ अत्यंत खालच्या भाषेतली होती. दोन्ही आमदारांना हे शोभणारं नव्हतं. परंतु जे काही घडलं त्यांनी महाराष्ट्र आदरला. महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा तो घाला होता, मोठा हल्ला होता असं म्हटलं गेलं. परंतु हे शब्द आपण बाजूला ठेवूया. त्याचा परिणाम असा झाला या सगळ्या याचा की विधानसभेमध्ये काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित होतं. विशेषतः आता जे काही प्रकरण बाहेर पडलं अधिकाऱ्यांचं, हनी ट्रॅपचं वगैरे, त्यानंतर विधानभवनामध्ये पाणी प्रश्नासंदर्भात दिलेली दिशाभूल करणारी माहिती, मंत्र्यांचे बेकायदा निविदा, त्यातला उडणारा गोंधळ, असे अनेक विषय होते ज्याच्यावर चर्चा होणं आणि लोकांना त्या संदर्भात काहीतरी माहिती मिळणं हे अपेक्षित होतं. परंतु तसं घडलं नाही. सगळी चर्चा या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यामधल्या राड्याने वापरून टाकली. यावरून आता प्रश्न पडतो की हे जे काही घडलं ते चुकून घडलं की आणखी त्यामागे काही होतं की कुणी घडवून आणलेलं आहे. याचं कारण असं आहे की हनी ट्रॅपसारखा मुद्दा जो आता लोकांना कळायला लागलं की हे अधिकारी कशा पद्धतीने वागतात. त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल कोणी बोलणार नाही, परंतु त्यांनी जे काही केलं आहे त्यांच्यामुळे जे काही बाहेर पडलेलं असेल ते अत्यंत धोकादायक आहे. बनावट GRचा विषय असो, त्याच्या आधारे कामाच्या केलेल्या अंमलबजावणीचा विषय असो किंवा निविदा घोटाळे असो, याच्यावरच्या चर्चा थांबल्या, त्याच्यावरून दुर्लक्ष झालं. हे दुर्लक्ष होणं महाराष्ट्राला परवडणारं नाही, लोकशाहीला परवडणार नाही, लोकांना परवडणारं नाही. परंतु हे घडलं, ते चुकून घडलं की त्याच्यामागे काही होतं हे आता नागरिकांनी ठरवायचं आहे. परंतु अशा गोष्टींवर किती लक्ष द्यायला पाहिजे पण किती द्यायचं आणि मूळ विषयांकडे किती दुर्लक्ष करायचं हे आता आमदारांनी विधानसभेने वगैरे ठरवण्याची वेळ आलेली आहे.